जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशप्रेमाचा खरा अर्थ सांगणारे राष्ट्रपुरुष. सध्या आपल्याकडे देशभक्तीचा ऊत आला आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि 26 जानेवारी गणतंत्र दिवसाला तर देशभक्तीचा महापूर ओसंडून वाहत असतो. हे 2 दिवस आपण देशासाठी साजरे केले की आपण आपली देशभक्ती सिद्ध केल्याच्या आविर्भावात पुन्हा जातीपाती पाळायला, जातीय अत्याचार करायला आणि देशाच्या सार्वभौमत्वाचे ढिंडवडे जगाच्या वेशीवर टांगायला मोकळे होतो. त्यात महापुरुषांची बदनामी करणं, संविधान जाळणं हेच आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे असं समजून काही लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी काय केलं असा प्रश्न विचारायला पुढे येतात. खरं पाहता संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्र निर्मितीमधील योगदानाविषयी बोलताना सोशल मीडियावर अनेक लोक दिसतात. नेमकी राष्ट्रभक्ती आणि नेमकं राष्ट्रप्रेम म्हणजे नक्की काय असतं याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. जय भीम. मी राजू पडवळ. आपण पाहतात आपलं रमाई टेलिव्हिजन यूट्यूब चॅनल. या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा आपला व्हिडिओ थोडा मोठा होईल. व्हिडिओ पूर्ण पहा. आवडला तर नक्की शेअर करा. आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की द्या. तर मित्रांनो, देशभक्ती किंवा देशप्रेम म्हणजे काय असतं? 26 जानेवारी 15 ऑगस्टला सफेद कपडे घालून छातीवर छोटासा राष्ट्रध्वज लावून फिरणं किंवा हातात झेंडा घेऊन घोषणा देत गावभर फिरणं म्हणजे देशभक्ती आहे का? खरं देशप्रेम, खरी देशभक्ती म्हणजे देशातील अन्याय, विषमता आणि अमानुषतेविरुद्ध उभं राहून शोषितांना न्याय देऊन शासकांना अधिक सुसंस्कृत बनविणं आणि त्याद्वारे राष्ट्राला अधिकाधिक सार्वभौम बनविणं हे खरं राष्ट्रप्रेम असतं. न की सत्तेच्या प्रत्येक निर्णयाकडे डोळेझाक करून पाठिंबा देणं. खरी देशभक्ती म्हणजे काय हा प्रश्न जितका आज महत्वाचा आहे ना, तितकाच तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळातही महत्वाचा होता. परंतु खरी देशभक्ती, खरं राष्ट्रप्रेम म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाकडे सकारात्मक विचाराने पाहायला हवंय. ते जीवन जगायला हवंय, ते समजून घ्यायला हवंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशावर, आपल्या मातृभूमीवर खरं प्रेम केलं. त्यांनी आपल्या राष्ट्रावर इतकं प्रखर प्रेम केलं की त्या राष्ट्रातील अन्यायाविरुद्ध ते पेटून उठले. बाबासाहेबांनी देशाची केवळ पूजा केली नाही, तर या देशातल्या प्रत्येक माणसाच्या सन्मानासाठी संघर्ष केला. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशप्रेमाचा खरा अर्थ शिकविणारे राष्ट्रपुरुष म्हणून ठरतात. खरं पाहता आपल्या देशात देशभक्तीची व्याख्या सत्तेच्या सोयीनुसार बदलली गेली आहे. सत्तेला प्रश्न विचारला तर देशद्रोही, अन्यायाविरुद्ध आवाज उठवला तर राष्ट्रविरोधी असा धोकादायक समज जनतेत रुजवला जातोय. परंतु या देशाचा इतिहास सांगतो, समाजात, देशात परिवर्तन करू इच्छिणारे लोक नेहमी सत्तेला प्रश्न विचारतात, अन्यायाला आव्हान देतात, रूढी परंपरेच्या नावावर चालणाऱ्या अमानुषतेला धक्का देतात. ती अमानुषता ते गाडू पाहतात. हे काम बाबासाहेबांनी आयुष्यभर केलं, कारण ते खऱ्या अर्थाने देशभक्त होते. त्यांनी भारताला परकीय गुलामगिरीतून मुक्त करण्याचाही विचार केला. परंतु त्याआधी त्यांनी भारत देशातील गुलामगिरी विरुद्ध लढा उभारला. बाबासाहेबांच्या मते राजकीय स्वातंत्र्य तेव्हाच पूर्ण ठरते जेव्हा समाजातील शेवटच्या व्यक्तीलाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळतो. या माणूसपणाच्या अधिकारासाठी बाबासाहेबांना सर्वप्रथम समाजातील अन्यायाविरुद्ध लढावं लागलं. अस्पृश्यतेविरुद्ध, जातीय अपमानाविरुद्ध, सामाजिक बहिष्काराविरुद्ध त्यांनी युद्ध पुकारलं. हा संघर्ष जरी परकीय सत्तेविरुद्ध नसला तरी आपलं माणूसपण हिरावून घेणाऱ्या भारतीय समाज व्यवस्थेतील हजारो वर्षांच्या अन्यायाविरुद्ध होता, शोषणाविरुद्ध होता. मग आता प्रश्न असा येतो, या देशातील अन्यायाविरुद्ध लढणं हे देशप्रेम नाही का? ही देशभक्ती नाही का? ज्या व्यवस्थेने शतकानुशतक माणसाला माणूस मानलं नाही, त्या शोषणकारी व्यवस्थेविरुद्ध उभं राहणं ही खरी राष्ट्रसेवा नाही का? तीच खरी देशभक्ती, तेच खरं राष्ट्रप्रेम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, अस्पृश्यांच्या उद्धारासाठी त्यांना आधी आपल्या सामाजिक व्यवस्थेसोबत संघर्ष करावा लागणार आहे. कारण
गुलाम माणसाला स्वातंत्र्याचा अर्थ समजत नाही. त्याच्यात स्वातंत्र्याआधी स्वाभिमान जागा करावा लागतो. म्हणूनच बाबासाहेबांनी सामाजिक क्रांतीला राष्ट्रीय क्रांतीचं केंद्र बनवलं. काही लोक आजही विचारतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्रजाविरुद्ध किती लढा दिला? परंतु खरा प्रश्न असा आहे की त्यांनी भारतातील अन्यायाविरुद्ध किती लढा दिला. कारण देश म्हणजे केवळ भूभाग नसतो. देश म्हणजे भूभागावरील जगणारा तो माणूस असतो. त्याच माणसाला सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा अधिकार नसेल, मंदिरात जाण्याचा अधिकार नसेल, शिक्षण घेण्याचा अधिकार नसेल, नोकरीचा अधिकार नसेल, तर अशा देशाच्या स्वातंत्र्याचा अर्थ काय? असे स्वातंत्र्य कोणाच्या फायद्याचे आहे? म्हणूनच बाबासाहेबांच्या स्वातंत्र्याचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर आपण 20 मार्च 1927च्या महाड चौदार तळ्याच्या सत्याग्रहाकडे पाहायला हवंय. सत्याग्रहाविषयी बाबासाहेब जाहीरपणे सांगतात, हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून तो मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे. तो संघर्ष खऱ्या अर्थाने भारतीय लोकशाहीच्या उभारणीसाठी होता. महाड चौदार तळ्याचं पाणी पिण्यासाठी उठलेला तो हात प्रत्यक्षात भारताच्या समतेचा ध्वज उभारत होता. समतेच्या बांधणीची दुसरी घटना म्हणजेच मनुस्मृती दहन. ही घटना म्हणजे केवळ पुस्तक जाळण्याची घटना नव्हती. ती जातीय अमानुषतेच्या विरुद्ध भारतीय बंडाची गर्जना होती. त्यासह समतेच्या उभारणीची तिसरी घटना म्हणजेच भारतीय संविधान निर्मिती. संविधान निर्मिती केवळ कायद्याचं पुस्तक लिहिण्याची प्रक्रिया नव्हती. ती तर शतकानुशतके जातीय व्यवस्थेत दबल्या गेलेल्या माणसांना राष्ट्राच्या निर्मितीच्या केंद्रस्थानी आणण्याची ती एक क्रांती होती. सांगा बरं, ही देशभक्ती नाही का? हे खरं राष्ट्रप्रेम नाही का? आहे, तेच खरं राष्ट्रप्रेम. काही लोक आजच्या घडीला आरक्षणाच्या प्रश्नावरही अनेक गैरसमज पसरवित आहेत. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की सामाजिक न्यायाला घटनात्मक आधार देण्याचं राष्ट्रीय कार्य राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. त्यांनी संविधानात आरक्षणाच्या तरतुदींचा आग्रह धरला. त्यांनी संविधानात कलम 330, 332, 15(4), 16(4) ही कलम समाविष्ट केली. ही कलम केवळ कलम नाहीत, ती शतकानुशतके वंचित राहिलेल्यांना न्याय देणाऱ्या भारतीय लोकशाहीच्या श्वासनलिका आहेत. त्यामुळे समाज व्यवस्थेत दबलेल्यांना केवळ दया नव्हे तर हक्क मिळाले. कारण बाबासाहेबांना समाजाला दान नव्हे तर न्याय द्यायचा होता. त्यांनी देशाला सांगितलं, समाजातील सर्वात तळाच्या माणसाला वर न आणणारी लोकशाही ही केवळ कागदावरची लोकशाही असते. आज देशभक्तीच्या नावाने ऊर फुटेपर्यंत घोषणा देणारे हजारो दिसतील, पण समाजातील अन्याय, विषमता, जातीय शोषण, अपमानाविरुद्ध उभे राहणारे किती आहेत? झेंडा फडकवणं सोपं असतं, पण माणसाचा सन्मान वाचवण्यासाठी संघर्ष करणं कठीण असतं. बाबासाहेबांनी हे कठीण काम निवडलं. त्यांनी सत्तेसाठी लढा दिला नाही, त्यांनी माणसाला उभं करण्यासाठी लढा दिला. त्यांनी राष्ट्राला विचारलं, स्वातंत्र्य कोणासाठी, लोकशाही कोणासाठी, संविधान कोणासाठी? या प्रश्नाची उत्तरं शोधताना बाबासाहेबांनी भारताला नवा मार्ग दिला. तो मार्ग म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाचा. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे, एका राष्ट्राचे राहत नाहीत, ते जगाचे, विश्वाचे मार्गदाते ठरतात. म्हणूनच आज सारं जग त्यांचा सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून गौरव करत आहे. म्हणूनच मित्रांनो, देशभक्तीचा, देशप्रेमाचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर केवळ घोषणांकडे पाहू नका. महाड चौदार तळे सत्याग्रहाकडे पहा, मनुस्मृतीच्या दहनाकडे पहा आणि सर्वात म्हणजे राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाकडे सकारात्मकतेनं पहा. कारण त्यांनी शिकवलंय, देशावर प्रेम करायचं असेल तर देशातल्या शेवटच्या माणसाच्या सन्मानासाठी लढा उभा करावा लागतो. कारण आज आपण शाळेत प्रतिज्ञा घेतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. हेच भारतीयत्व जपण्याचं बाबासाहेब शिकवतात. म्हणूनच राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशप्रेमाचा खरा अर्थ शिकवणारे राष्ट्रपुरुष ठरतात. जय भीम, जय भारत, जय संविधान. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ बनवण्यासाठी मान्य सुरेश खोपडे सरांच्या सोशल मीडियाच्या लेखातून काही मुद्दे घेण्यात आलेले आहेत. त्या लेखाचा आधार घेण्यात आलेला आहे. त्याबद्दल
मान्य सुरेश खोपडे सरांचे मनापासून अभिनंदन, धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान.